रागावला आला तू आता दादा किती आले भाऊ घरी घेऊन जाऊ घरी घेऊन ये ना लाव ना तुझी उद्या किती लगाने की एक लगाओगे बोल अहमदाबादच्या बंगला पाऊस पडत आज सडकली हो आज हिंदी तुम्ही अहमदाबाद माझा बळ चल गंगा पहिले मी आडत दुकानदार मनोज अरुण जाधव माझं होलसेल भाजीपाल्याचं विक्रेत्याचं दुकान आहे. धुळे शहरात अनेक दिवसापासून नो ऑफर झोन या लोटगाड्या आग्रा रोडवर व दत्त मंदिर एरियात साखळी रोडला लावू देत नाही. त्यामुळे 2-2.5 हजार लोटगाड्या बंद असल्या कारणामुळे धुळे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. भाजीपाला हा सडाऊ माल असल्या कारणामुळे तो लगेच विकावा लागतो, परंतु तो माल विकला गेला न कारणामुळे धुळे शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर बंदी आली. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे. जे लोक रोज आपलं कष्टाने पोट भरतात, आपला माल विकून रोजचा उदरनिर्वाह करतात, अशा लोकांवर उपासमारीची वेळ आलेली. परंतु धुळे शहरात राजरोसपणे 2 नंबरचे धंदे चालू आहेत. सट्टाच्या बिडा जागोजागी चालू आहेत, अतिक्रमित एरियात चालू आहेत. त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. पोलीस प्रशासन निष्ठुर झालेलं आहे, त्यांना इथून कुठेही हप्ता मिळत नाही. त्यामुळे धुळे शहरातील पोलीस प्रशासनाने जे आमदारांनी जो विधानसभेत प्रश्न मांडला, त्यांना माझी अशी मागणी आहे की तुम्ही या 2 नंबर व्यावसायिकांच्या विरोधात प्रश्न मांडला असता तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद झाला असता. परंतु तुम्ही या 2 नंबर धंद्यांच्या विरोधात आवाज न उठवता ज्या गोरगरीब जनतेच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जे लोक रोज माल विकून आपला पोटाचा उदरनिर्वाह करतात, अशा लोकांवर पोटावर तुम्ही पाय टाकत आहे. तर आमचा असा विषय की या लोटगाडी धारकांना लवकरात लवकर माल विकू देण्यात यावा, जे करून या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही माल विकला जाईल आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही. कमीत कमी 2 ते 2.5 हजार लोकांचं कुटुंब आहे आणि 2-2.5 हजार गाड्या बंद आहेत. आणि या 2-2.5 हजार गाड्या बंद असल्या कारणामुळे 2-2.5 हजार लोकांवर त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. तरी प्रशासनाने यावर लवकरात लवकर लक्ष देण्यात यावे अशी मी आपणास विनंती करतो. मी शेतकरी आहे, रामेश्वर नारायण मराठे शेतकरी आहे. या अतिक्रमण मोहीमसाठी जो योजना चालू आहे त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे. 2-2.5 हजार गाड्या बंद असल्यामुळे ते माल घ्यायला येत नाही, त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. गिलकं 50-60 रुपये जाणार आहे, आज 25-30 रुपये जात आहे. गिलकांची कॅरेट पडणार आहे, 20-30 कॅरेट माल असल्यानंतर शेतकऱ्यांचं फार आता नुकसान होत आहे. त्यामुळे हे जे चालू आहे धुळे शहरात हे काहीतरी याच्यावर तोडगा काढावे. बरोबर बस शेतकरी या ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी चुरळले जातो आहे. याच्यावर काहीतरी तोडगा निर्णय करावा.